ब्रेकनंतर तुमचं स्वागत. आपण चर्चा करतो प्रमोद महाजन यांचा भाजपला विसर पडलाय का याबाबत. उदय निरगुडकर, मला सांगा, तुम्ही निकटच्या सहवासात होतात प्रमोद महाजन यांचा, तुम्ही त्यांना जवळून पाहिलंय. आता जे आरोप केले मधु देवळकरांनी महाजन यांच्यावर फंड कलेक्शनच्या बाबतीत वगैरे, मला सांगा, एकतर हे आरोप खरे आहेत का, आणि आज जो अन्याय झालाय त्याच्याशी त्याचा काय संबंध आहे का? मुळात पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की पक्ष चालवायचा म्हणजे पैसे गोळा करावे लागतात. पक्ष गोळा करायचे मार्ग हे काही लोकांना आवडतात, काही लोकांना आवडत नाहीत, परंतु पक्ष हा पैशाशिवाय, जसा तो कार्यकर्त्यांच्या शिवाय, जनतेच्या बळाशिवाय चालत नाही, तसाच तो आर्थिक बळाशिवाय सुद्धा चालत नाही. काही लोकांना ती नॅक जमली होती. प्रत्येक पक्षामध्ये अशी माणसं असतात की ज्यांना ती नॅक जमते. महाजन हे त्यातलेच एक होते. तेव्हा त्यांच्याकडनं मिळालेले बेनिफिट या प्रत्येकानं पूर्णपणे भोगलेले आहेत. हे बघा, राजकारण हा काही विनोबांचा आश्रम नाहीये. त्या ठिकाणी स्ट्रॅटेजिस्ट माणसं लागतात, धोरणी माणसं लागतात, काही चलाकपणे राजकारण करणारी माणसं लागतात. ते जर त्यांनी राजकारण केलं नसतं तर एवढ्या सगळ्या पक्षांची आलेली मोठ त्यांना बांधता आली असती आणि 99 साली आणि त्यानंतर त्याच्या आधी 96 आणि 98ला सरकार आलं असतं का, हा तुम्ही विचार करा. आज ते गेल्यानंतर बिजू जनता दल सोडून गेलेलं आहे. असम गण परिषदेबरोबर तुमची जी अलायन्स आहे तो धोक्यात आलेला आहे. शिवसेनेबरोबरची युती त्यांची हे आली आहे. त्याहीपेक्षा महाजनांचा एक अत्यंत महत्वाचा गुण देवळेकर साहेब विसरतायत. तो म्हणजे 2004 साली जेव्हा भाजपचा पराभव झाला आणि इंडिया शायनिंग याचा जो चमत्कार व्हायला पाहिजे होता तो झाला नाही, तेव्हा त्या दिवसाचा सूर्य 13 मेचा मावळायच्या आत, 13 मे 2004 मावळायच्या आत महाजन त्याच स्वच्छ चेहऱ्याने दूरदर्शनच्या सर्व चॅनलवर आले आणि त्यांनी सांगितलं, येस वी हॅव बीन डिफिटेड. माझी जबाबदारी आहे, असं म्हणाले. माझी जबाबदारी आहे. राजकारणामध्ये आज किती लोक असं सांगतात, ज्या वेळेला हे पक्षाच्या गोष्टी करत होते तेव्हा त्यांच्या 5 सीट तरी येत होत्या का? जेव्हा 55 आल्या तेव्हा सगळं क्रेडिट घ्यायला सगळेजण पुढे. ते गेल्यानंतर त्याचं सगळं क्रेडिट पितृत्व नाकारलं. महाजनांनी कधीही पितृत्व नाकारलं नाही, मग ते चांगल्याचं असेल किंवा वाईटाचं असेल. जगात फार सोपं असतं चांगल्यानंतर त्याचं क्रेडिट घेणं. हे सगळं जरी असेल की महाजन यांचा स्वभाव असेल, त्यांची कार्यपद्धती असेल, मला सांगा, पण त्यामुळे पूनमवर का अन्याय करायला हवा? मला असं वाटतं की याच्यामध्ये कम्युनिकेशन गॅपचा प्रचंड मोठा भाग आहे. व्यक्तिगत प्रकारचं ज्या पक्ष आहे त्याच्या संघटना आपण कसं चालवतो, हा या ठिकाणी धोरण काय असावं, हा या ठिकाणी महत्वाचा मुद्दा आहे. की आम्हाला महिलांना तिकीट द्यायचं आहे का, आम्हाला आमच्या पक्षातल्या जे लॉयल होते त्यांच्या मुलांना तिकीटं द्यायची आहेत का, आपल्या तरुणांना महत्व द्यायचं आहे का. मग तसं असेल तर कुठल्या प्रकारच्या सीट अलायन्समध्ये आपण आधी मागाव्या, त्याचं आधीचं प्लॅनिंग आपलं काय आहे, या सगळ्याचा विचार या आधी सगळा करावा लागतो. तो न करता आयत्यावेळी एखाद्याला इकडून तिकडे तिकडून तिकडे तिकडून तिकडे, हा काय राजकारण, हा काय फुटबॉलचा खेळ आहे? आज भाजप नेते असं म्हणतात की किरीट सोमय्या चांगले कार्यकर्ते आहेत म्हणून आम्ही त्यांना दिलं, नातेवाईक बाजी आम्ही केली नाही. नातेवाईक बाजी जर आम्ही केलेली नसेल तर या निवडणुकीत भाजपची जी यादी जाहीर होते त्याच्यामध्ये 22 नावं अशी आहेत की जी राजकारणी घराण्याशी संबंधित आहेत. त्यांच्याविषयी तुम्ही काय म्हणाल? मगाशी प्रकाश अकोलकरांनी उल्लेख केला, ती फक्त 3-4 नावं आहेत. अशी 22-23 नावं आहेत की जी राजकारणातली, भाजपतल्या राजकारणी घराण्याशी संबंधित आहेत. हे प्रत्येक पक्षातच होत आहे. आज एनसीपी मध्ये अनेक लोकांना तिकीट मिळाली आहेत, पण म्हणून राजकारणी लोकांचा मुलगा आहे म्हणून त्याला तिकीट नाकारलं जावं, याहीपेक्षा सुद्धा ती व्यक्ती किती प्रॉमिसिंग आहे, त्यांनी पक्षासाठी हे बघायला पाहिजे. मी जातोय मधु देवळेकरांकडे. मधुजी, तुम्ही उत्तर द्यायला हवं. उदय निरगुडकरांचं असं म्हणणं आहे, पक्ष चालवायला पैसे लागतात, तेव्हा महाजन यांनी जमा केलेल्या पैशाचे फायदे सगळ्यांनी घेतले. आज का सर्व बोलतायत, आज का त्यांच्या विरोधात गेलेत? पहिली गोष्ट म्हणजे बाहेरच्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की व्यक्तीला पैसे दिले जातात. माझा अनुभव असा आहे की जेव्हा जनसंघ आणि नंतर भारतीय जनता पक्षाची काही ताकद नव्हती तरीसुद्धा मुंबईतील, महाराष्ट्रातील आणि देशातील अनेक उद्योजक पार्टीला पैसे देत होते. त्यामुळे पैसे हे जास्त करून दिले जातात, ते पक्षाला दिले जातात. परंतु काही व्यक्ती हे काही उद्योजकांच्या बरोबर वैयक्तिक संबंध निर्माण करून मग ते पैसे जे गोळा केले जातात आणि मग ती त्या व्यक्तीची बांधिलकी निर्माण होते. आणि असे अनेक निरनिराळ्या राजकीय पक्षांचे नेते आज आपल्याला दिसतात की जे फक्त पैसे गोळा करतायत, त्याच्यामुळे आज ते लोकांच्या समोर आहेत, बाकी त्यांचं कर्तृत्व काहीच नाही. तर प्रमोद महाजनांनी फक्त पैसे गोळा केले आणि ते कुठे वाटप करायचा, कोणाला द्यायचे, कसे त्याचा व्यवहार करायचा आणि त्याच्याचबरोबर स्वतःची लाईफस्टाईल. आता प्रमोद महाजन स्वतः म्हणाले होते, साहेब, फक्त त्यांनी पैसे गोळा केले हा आरोप करणं त्यांच्या कर्तृत्वाचा अपमान करण्यासारखा आहे. प्रमोद महाजनांमुळेच भाजपला अनेक प्रकारची सत्ता अनेक वेळेला भोगता आलेली होती. कार्यकर्त्यांचं संघटन त्यांनी निर्माण केलं होतं. एक बहुजन समाजाचा चेहरा त्यांनी मुंडे महाजनांनी दिलेला होता. हे त्यांचं कर्तृत्व आपण नाकारू शकणार नाही. पैशाचे आरोप हे राजकीय पक्षातल्या प्रत्येक माणसावर होत असतात. ते खरे असतात, खोटे असतात, याच्याविषयी जनतेला आता फारसं सोयरसूतक राहिलेलं नाहीये.
मी अकोलकरना सुद्धा चर्चेत आणतोय. अकोलकर, मला सांगा, तुम्ही नावं घेतलीत मगाशी, गडकरी, तावडे, हे सगळे लोक महाजन यांच्या शब्दाबाहेर नव्हते. आज सगळे का विरोधात गेलेत आणि का पूनमला आणि मुंडेंना एकटं पाडलंय त्यांनी? नाही, मला गडकरी आणि तावडे हा विषय मी करू इच्छित नाही. देवळकर वाटेल त्या पद्धतीने बोलत असताना मी फक्त एवढंच सांगतो की 1987 साली विलेपार्ल्यात जेव्हा पोटनिवडणूक झाली विधानसभेची आणि तेव्हाचे महापौर डॉक्टर रमेश प्रभू हे निवडून आले, ती शिवसेनेनी एकट्याने स्वबळावरती गर्व से कहो हम हिंदू है म्हणून नारा देऊन निवडणूक जिंकली. त्यावेळेला मधु देवळकर ज्या पक्षात होते, महाजनांच्या हातात जेव्हा पूर्ण अधिकार नव्हते, तो पक्ष तेव्हा जनता पार्टीच्या उमेदवाराचा प्रचार करत होता. जनता पार्टी बरोबर केवळ बाळासाहेब ठाकरेंनी जी हिंदुत्वाची त्यावेळेला रणनीती आखली ते बघून पुढच्या पालनपूर येथे झालेल्या अधिवेशनामध्ये त्यांनी तो ठराव करून घेतला महाजनांनी की आपण शिवसेनेबरोबर गेलो नाही तर आपण खड्ड्यात जाऊ. इतकी दूरदृष्टी त्यांच्याकडे होती. आणि हे फक्त इथे पैशाची गणितं मांडत आहेत. दुसरी नातेवाईकांबाबतची मी एक छोटी बाब सांगतो की त्यांचे सख्खे भाऊ प्रकाश महाजन जे आज मनसेमध्ये आहेत, त्यांना केवळ जिल्हाध्यक्ष केलं नाही, भाजपच्या एका जिल्ह्याचं महाराष्ट्रातल्या अध्यक्षपद त्यांना महाजनांनी म्हणजे प्रमोद महाजनांनी आपल्या सख्ख्या भावाला केलं नाही, म्हणून प्रकाश महाजन यांनी पक्ष सोडला. हे लक्षात ठेवायला पाहिजे. त्यांची कॉन्ट्रीब्युशन वेगळी होती. मी महाजन यांच्या धोरणांचा बिलकुल समर्थक नाही, पण महाजनांची कॉन्ट्रीब्युशन भाजपला नाकारता येणार नाही. मी त्या कॉन्ट्रीब्युशनचा विरुद्ध आहे. त्यांनी रथयात्रा काढून ज्या पुढे त्याचं रूपांतर दंगलीत झालं त्याचा मी इन टोटो विरोधक आहे. पण महाराष्ट्र भाजपवाल्यांनी त्यांची कॉन्ट्रीब्युशन ही मान्यच करायला पाहिजे. त्यांचे पैसे यांनी वापरले, त्याच पैशावर हे आज पक्ष चालवत आहेत. अगदी प्रकाश अकोलकर यांनी अगदी त्वेषाने सांगितलंय की प्रमोद महाजन यांचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते मान्यच करायला पाहिजे. मला माहित नाही भाजपवाले काय विचार करतील, पण महाराष्ट्रातले जे मतदार आहेत ते या मुद्द्याचा निश्चित विचार करतील. पुढच्या सेगमेंटमध्ये मी अधिक व्यापक विषयावर जाणार आहे. मगाशी जो मधु देवळकरांनी मांडला की ही नातेवाईकबाजी जी राजकारणात चालते ती योग्य आहे का? म्हणजे पूनम महाजनना जर तिकीट दिलं असतं तर कदाचित काम करणाऱ्या किरीट सोमय्यांवर अन्याय झाला असता. तो कसा टाळता येईल, राजकीय पक्षांनी काय करायला पाहिजे, मी आपल्या पाहुण्यांना विचारणार आहे. आता घेऊया एक ब्रेकपूर्वी आपला प्रश्न पहा. भाजपला प्रमोद महाजन यांचा विसर पडलाय का? पडद्यावर बघा लोक काय म्हणतात. 92% लोक म्हणतात प्रमोद महाजन यांचा विसर पडलाय भाजपला. मात्र आयबीएन लोकमतच्या प्रेक्षकांनी सांगितलंय 92% की आम्हाला त्यांचा विसर पडलेला नाही. घेऊया एक ब्रेक, पहा फक्त आयबीएन लोकमत.